या हत्याकांडाचा तपास त्या ठिकाणी सीबीआय कडे वर्ग झाला। 20 वर्ष अविरतपणे न्यायालयीन प्रक्रिया चालली। फार मोठ्या अपेक्षा आमच्या कुटुंबाला त्या निकालात नव्हत्या। मेरिटवर निकाल येईल अशी अपेक्षा होती, पण दुर्दैवाने जो काही निकाल आला ज्याच्यामध्ये सन्माननीय न्यायालय म्हणतंय की राजकीय वैमनस्य होतं, तेही मान्य करते। कुठल्याही हत्याकांडामध्ये उद्देश मोटिव्ह फार महत्वाचा असतो, तेही न्यायालय मान्य करते। पण दुर्दैवाने कळंबोली पोलीस स्टेशनच्या तपासाला त्या ठिकाणी बेस करून मला वाटतं ज्या पद्धतीचा निकाल आला तो अतिशय दुर्दैवी होता। आणि अशा पद्धतीनं या निकालाचं दुःख, कारण ज्या दिवशी राजेसाहेब गेले त्या दिवशीचं जे दुःख होतं तशाच पद्धतीचं दुःख आमच्या पूर्ण कुटुंबाला काल सहन करावं लागलं। मला वाटतं ह्याच्यामध्ये एक माणूस त्या ठिकाणी सक्षमपणे आमच्या पाठीशी उभा होता आणि त्यांनाही ते पटलेलं नव्हतं। काल ज्या पद्धतीने निकाल आला त्याच्या बाबतीत सीएम साहेब, देवेंद्रजी फडणवीस, श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं। त्यांनी अमित शहा साहेबांबरोबरही माझं बोलणं करून दिलं। आम्ही त्यांना इतकीच विनंती केली की साहेब आम्हाला कोणाचा फेवर नको आहे, पण आम्ही जे संघर्ष मागच्या 20 वर्षापासून करतोय, फक्त न्याय मागतोय, तो न्याय आम्हाला मिळवून द्यावा ही आम्ही कळकळीची विनंती त्या ठिकाणी केली। आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः समोर येऊन स्टेटमेंट दिलं आणि सीबीआय त्या ठिकाणी माननीय हायकोर्टात या प्रकरणाबाबतीत अपील दाखल करणार आहे। अपेक्षा इतकीच आहे की केसच्या मेरिटवर त्या ठिकाणी जो न्याय त्या ठिकाणी डावलला गेलाय तो आम्हाला न्याय मिळावा। आणि म्हणून या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर आपण जर आमची इथली राजकीय परिस्थिती बघितली असेल, बऱ्याच मंडळींना वाटतंय की आता तुमचा एक पक्ष त्यांचा एक पक्ष। मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की कुठलाही पक्ष असला तर अशा वृत्तीला राजकारणातून थांबवण्यासाठी जे काय करावं लागणार आहे त्याच्यासाठी ओमराजे कधीच थांबणार नाही ना मला कोणी रोखू शकत। आज ज्या सत्तेची ताकद घेऊन त्या ठिकाणी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जो अन्याय होतोय, आज गावागावातल्या माणसाला त्या ठिकाणी थांबवलं जातंय। अनेक लोकोपयोगी कामं आहेत। खासदार म्हणून त्या माणसाला वाटतंय की बाबा खासदारांना आमचा ट्रान्सफॉर्मर द्यावा, खासदारांना आमच्यात अमुक काम करावं। आज 7 वर्ष होत आले, त्या माणसाच्या अपेक्षा फार मोठ्या आहेत। मला वाटतंय निश्चितपणे या सगळ्या अपेक्षांना न्याय द्यायचं काम मी निश्चितपणे प्रामाणिकपणे इथून पुढच्या कालखंडामध्ये करत राहीन। आणि आपल्या सगळ्याच्या माहितीसाठी सामान्य माणूस ओमराजेला ओळखते। 2009 पासून ते आजपर्यंत, 2006 पासून ते आजपर्यंत त्या सामान्य माणसासाठी मी काय काम करतो हे सामान्य माणसानं बघितलंय। आणि म्हणून कुठल्या पैशाच्या हव्यासापोटी, कुठल्या पदाच्या हव्यासापोटी जाणारा ओमराजे नाही। जी काय सत्ता घ्यायची किंवा जी काय सत्तेचा वापर करायचा आहे, कारण आपण जर माझ्याकडची फळी बघितली तर माझ्याकडे मोठे प्रस्थापित माणसं कोणीच नाही। माझ्याकडे सामान्य माणसं, समाजातले शेवटच्या घटकातली माणसं त्या ठिकाणी आज माझ्याकडे आशा लावून बघतायत। आणि मी आपल्याला शब्द देतो की या सत्तेचा वापर हा त्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद देण्यासाठी मी प्रामाणिकपणे करत राहीन आणि ती ताकदीनं करत राहीन। हे वचन मी आपल्या सगळ्याच्या साक्षीनं आज या ठिकाणी देतो।